राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चव्हाणजी, संजय राऊतांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल। ते असं म्हणतात की भाजपकडून वारंवार अजित पवार यांना धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर रहस्यमयरित्या त्यांचा असा मृत्यू झाला। हे बघा, त्यांचा मृत्यू झाला हे अंतिम सत्य आहे। त्या धक्क्यातून आम्ही अजून बाहेर सावरलेले नाहीयेत। आता संजय राऊत साहेबांचं काम रोज आग लावायचं असतं, ते काम ते करत असतात। त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला येणे आमचं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या घटनेचं अंतिम सत्य बाहेर आले पाहिजे। ब्लॅक बॉक्स आता सापडलेला आहे, त्याच्यावर चौकशी चालू आहे आणि तिथं नेमकं काय घडलं हे त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला समजेल। आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातल्या जनतेची एवढीच इच्छा आहे की या घटनेची चौकशी होऊन ते बाहेर आलं पाहिजे। नेमका ऍक्सिडेंटला कारणीभूत कोण आहे, मशीनमध्ये खरंच बिघाड झाला होता का की मानवी चुकीमुळे तो झालेला आहे, ही सगळी माहिती आमची पण इच्छा आहे की ती बाहेर आली पाहिजे, ती तात्काळ बाहेर आली पाहिजे। यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत। आताच्या घडीला आम्ही या धक्क्यामध्ये असल्यामुळं आम्ही लगेच याच्या पाठीमागे लागणार आहोत की नेमका अपघात का झाला, कशामुळे झाला, त्याला कारणीभूत काय, त्याची माहिती नक्कीच घेऊ। आता राऊत साहेबाला कसं असतं, रोज काहीतरी खाद्य लागतं, त्या खाद्यावरती ते बोलत असतात। त्यापेक्षा आमचा माणूस गेलाय, आमचा माणूस का गेला, कशामुळे गेला, त्याची सत्यता आम्हाला कळायला पाहिजे। यासाठी आम्ही सुद्धा सातत्याने त्या घटनेच्या मागे राहणार आहोत। की चव्हाणजी, तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीने राहा। सध्या